साक्षात दत्तात्रय अवधूत होते. त्यांना काही शिकण्याची गरज नव्हती, उपजत होतं सगळं. त्रिदेवांचं मिश्रण होतं, ब्रह्मा विष्णू महेश तिघांचं अंश त्यांच्यामध्ये होतं. तरीही त्यांनी 24 गुरु केले. का केले? तर त्यांना मेसेज द्यायचा होता त्यांच्या भक्तांना, त्यांच्या साधकांना, की तुमच्यामध्ये जी शिक्षणाची जी वृत्ती आहे ती नेहमी प्रज्वलित ठेवली पाहिजे, सतत शिकत राहिलं पाहिजे. नाहीतर काय होतं या मार्गामध्ये थोडंफार आल्यानंतर काय वाटतं, रे मला सर्व येतं, मी ज्ञानी झालो. कोणताही मार्ग असू नये, भक्ती मार्ग, कर्म मार्ग किंवा ज्ञान मार्ग. भक्ती मार्गामध्ये काय होतं, भक्त जो साधक असतो एखाद्या देवतेची एवढी पूजा अर्चना करायला लागतो की त्याला वाटतं की माझ्या एवढा श्रेष्ठ भक्त कोणच नाही. आणि करत 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 हळूहळू सुप्त अहंकार डेव्हलप होतो. डेव्हलप काय होतं या मार्गामध्ये, मूलाधार चक्रावरून सहस्रार चक्रापर्यंत वरती नेण्याची जी प्रोसेस आहे ती वरती न होता परत पतन व्हायला लागतं. कर्म मार्गामध्ये पण काय होतं, सुरुवातीला जो कर्म मार्गावरती चालणारा साधक असतो तो म्हणतो की देवा तुझी इच्छा, तूच सर्व करतोस, तुझ्या इच्छेमुळे हे सर्व होतं. पण नंतर नंतर त्याला असं वाटत नाही, जे काय करतो तो मीच करतो. कारण एवढं त्याच्यामध्ये तो अहंभाव ऍक्टिव्ह होतो की त्यामध्ये पण पतन व्हायला लागतं. तसंच ज्ञान मार्ग, वेगवेगळे जे ग्रंथ आहेत ते वाचन करून, पठन करून, पारायण करून त्याला असं वाटतं की माझ्या एवढा ज्ञानी कोण नाही. बरोबर. दत्तात्रय काय सांगतात, तुम्ही जिथून मिळेल तिथून ज्ञान घेत जा. कारण ज्ञानासाठी आपण पूर्ण ओपन राहिलं पाहिजे. बरोबर. पण गुरु एकच पाहिजे, लक्षात घ्या. ज्ञान सर्व ठिकाणी तुम्ही घ्या, पण गुरु हा तुमचा एकच पाहिजे.